आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाठदुखीचे व्यायाम आणि पाठदुखीचे कारणं पण बघितले. ते व्यायामामध्ये आपण भाग 1 पूर्ण केला होता. आता भाग 2 मध्ये जे आपले काही बाकीचे व्यायाम जे शिल्लक आहेत ते आपण त्याच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. आपण दुसरे जे व्यायाम राहिलेले चालू करत होतो त्याच्यामध्ये आता आपण पेशंटला सांगायचं पोटावरती झोपा तुम्ही पालतं. आता आपण जे राहिलेले व्यायाम आहेत ते या पोझिशनमध्ये बघून घेऊ. आता ह्याच्यामध्ये पहिला व्यायाम राहतो. पेशंटला काय सांगायचं, दोन्ही तुमच्या कोपऱ्यांवरती वजन घ्या. हाताची मोठ असं पकडून दोन्ही कोपरे वाकून मान सावकाश वरती करायला बघा. तुमची छताकडे जेवढे जाते तेवढे. ताण पडतोय. 1 2 3 4 5. रिलॅक्स. खाली मान वरती उचला. 1 2 3 4 5. हा पहिला प्रकार झाला. आता दुसऱ्यामध्ये तुमचे दोन्ही हात खाली जमिनीवर ठेवा. दाबा जोरात. कोपरे सरळ हाताचे तुमचे. परत मानवरती सावकाश. छान. 1 2 3 4 5. रिलॅक्स. तुम्ही परत बॅक टू नॉर्मल पोझिशनला जाऊ शकता. परत सावकाश वरती. परत आतासारखं. 1 2 3 4 5. हा दुसरा व्यायामाचा प्रकार झाला. हात खाली सोडा. डोकं खाली. तुमचे दोन्ही हात पाठीमागे घ्या. आता ह्याच्यामध्येच परत आतासारखे सावकाश मान वरती करून छताकडे करायला बघा. 1 2 3 4 5. हा तिसरा प्रकार झाला. सावकाश घ्या वरती. 1 2 3 4 5. सोडा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्येच काय करायचं, तुम्ही सावकाश आतासारखी कशी मान वर केली होती तशीच करायचे, पण सावकाश तुमचे दोन्ही पाय कमरेतून सावकाश वरती सरळ उचलायचे. बरोबर. 1 2 3 4 5. सावकाश खाली सोडा. मान उचला पाय दोन्ही वरती. 1 2 3 4 5. सोडा. सावकाश वरती उचला. 1 2 3 4 5. सोडा. आता हे व्यायाम पण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते तसेच करायचे आहेत. प्रत्येक व्यायामाचा प्रकार कमीत कमी 5 ते 10 वेळाच करायचा आहे. व्यायाम करण्याच्या अगोदर साधारणतः 10 ते 15 मिनिट अगोदर गरम पाण्याने शेकून घ्या, जेणेकरून थोडंसं स्नायू हलके पडतील आणि तुम्हाला करायला थोडंसं सोपं जाईल. त्यानंतर काय करा, तुम्ही आपण लहान मुलांना घोडा कसा बनतो तशा पोझिशनमध्ये या. दोन्ही हात खाली. हां. आता तुमचे दोन्ही हात सावकाश पुढेच ठेवा. हळूहळू. हां. हात पुढे ठेवा. हात तिथेच ठेवा. खाली सावकाश हळूहळू तुम्ही टाचेवरती कंबर टेकवायला बघा. ओके. 1. घ्या सावकाश पाठीमागे. 2. घ्या मागे. 3. ओके. जर तुम्हाला ताण कमी वाटत असेल तर तुम्ही थोडेसे हात पुढे घेतले तर ताण तुम्हाला वाढू शकता अजून. ठीक आहे. आता दुसरा व्यायाम याच्यामध्ये कॅट कॅमल एक्सरसाइज राहतो. कॅट कॅमलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पोर्शन आहे तुमचा हा फक्त खाली घ्यायचा, वरती उचलायचा. ठीक आहे. मी जिथं हात ठेवला आहे तो फक्त एवढाच पोर्शन. 1. ओके. 2. हां. वरती उचला पूर्ण वरती. हां. हा कॅट कॅमल एक्सरसाइज झाला. ओके. सावकाश घ्या वरती खाली. ओके. आता सावकाश पुढे जावं. परत सावकाश पुढे जावं. थोडा हात खाली सावकाश. त्यानंतर परत कमरेतून पाय सावकाश वरती उचलायला बघायचा. 1. उचला. 2 3 4 आणि 5. ओके. आता शेवटचा लहान मुलांना तुम्ही कसं घोडा बनवतो तसं या. पुढे सरका थोडंसं. पुढे सरका. ठीक आहे. आता हा व्यायाम जर तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर हा तुम्ही स्किप करू शकता. जर तुम्हाला जमत असेल तरच हा प्रयत्न करा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला दोन्ही हात जवळजवळ पकडायचे. तुमचा उजवा हात सावकाश समोर घ्या. पुढे उजवा हात पुढे घ्या. हां. आणि डावा पाय सावकाश पाठीमागे घ्या. 1 2 3 4 5. मान तुमची समोर ठेवायची करताना. ओके. इकडचा पाय क्रॉसमध्ये झालं पाहिजे. उजवा हात डावा पाय, डावा हात उजवा पाय. 1 2 3 4 5. आणि तुमची मान शक्यतो पुढे ठेवायला बघा. परत गुडघ्यातून पाय सरळ, कमरेतून पाय सरळ. 1 2 3 4 5. ओके. त्यानंतर तुम्ही सावकाश खाली येऊन वज्रासनच्या पोझिशनमध्ये 1-2 मिनटं होल्ड करून तुम्ही व्यायाम थांबवू शकता.